आज आपण बनवत आहोत पालक आणि ज्वारीची इन्स्टंट चकली. तुम्ही बऱ्याचशा दिवाळीशिवाय अधेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इन्स्टंट चकल्यांच्या रेसिपी पाहिल्या असतील. पण त्या चकल्यांचे प्रकार बनवत असताना आपल्याला भरपूर साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्यांची आणि पिठाची गरज पडते. पण आज आपण मोजक्या 3 ते 4 साहित्यांमध्येच जास्त काही पिठांचा वापर न करता ही इन्स्टंट चकली बनवतोय, जी बनवायला अतिशय सोपी, कमी वेळात तयार होणारी, अजिबात तेलकट न होता छान अशी खुसखुशीत तयार होते. महिनाभर टिकत असल्यामुळे छोट्या मुलांकरिता, ब्रेकफास्टकरिता आणि प्रवासाकरिता देखील नक्कीच ट्राय करू शकता. चला तर मग लगेचच या पौष्टिक खुसखुशीत चकलीच्या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहेत एक जुडी ताजा मस्त असा गावरान पालक, ज्याची देठ लाल असेल, कारण हा पालक चवदार असतो आणि पौष्टिकही. आता हा मी पहिले स्वच्छ करून घेते, अगोदरच पानं धुवून देखील घेते. आता याच्या आपल्याला फक्त पानांचाच वापर करायचा आहे, देठं मात्र घ्यायची नाही आहेत. पण हो, देठं तुम्ही अजिबात फेकून देऊ नका. हे तुम्ही सूपमध्ये, डाळीमध्ये किंवा मग याचा ठेचा करून देखील खाऊ शकता. तर बघा, एवढी ही मोठ्या साईजची छान अशी पालकाची पानं निघली, ती पहिले धुवून घ्यायची आणि नंतरच चिरून घ्यायची. चिरल्यानंतर पालक कधीही धुवायचा नाही. आता याची आपल्याला प्युरी तयार करून घ्यायची आहे, त्यामुळे हे मी मिक्सरच्या भांड्यात घालते आणि सोबतच चकली चविष्ट होण्याकरिता 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या देखील घालते. याच्या वापरामुळे आपल्याला वेगळा कोणता मसाला वापरण्याची अजिबात गरज पडणार नाही. गरज वाटली तर तुम्ही यामध्ये थोडेफार पाण्याचा देखील वापर करू शकता, जेणेकरून आपली पालकची पानं व्यवस्थित बारीक स्मूथ अगदी व्यवस्थित दळली जातील. कारण जर काही जाडसर कण राहिले तर मग आपली चकली व्यवस्थित तयार होणार नाही, चकली पाडता येणार नाही, ती तुटू शकते. पालक माझा व्यवस्थित दळून झालेला आहे याची मला खात्री असल्यामुळे मी लगेचच ही प्युरी एका कपाने मोजून घेते. तर बघा, मेजरिंग कपाच्या मापाने हा 1 कप भरला आहे. तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर वाटी, डब्याच्या मापाने तुम्ही हे प्युरी पाणी मोजून घ्या. आता त्याच कपाने अजून 1.5 कप पाणी घेऊ, म्हणजेच पालक प्युरी आणि पाणी मिळून आपण 2.5 कप हे मिश्रण घेतलेलं आहे. ते लगेचच गॅसवर शिजण्याकरिता ठेवू. आता हे शिजवणं का गरजेचं आहे ना, ते पुढे सांगते. लगेच यामध्ये चिमूटभर हळद आणि 3 ते 4 चमचे पांढरे तीळ घालूयात. आता यापेक्षा वेगळे कोणते मसाले वापरण्याची आपल्याला अजिबात गरज नाहीये. सोबतच चवीनुसार मीठही घातलं आणि फक्त रंग छान येण्याकरिता अगदी पाव चमचा लाल तिखट घातलं, जे घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे. आता आपली चकली खुसखुशीत होण्याकरिता मी वापरणारे 3 चमचे साजूक तूप. तुपाऐवजी बटर किंवा तेलही वापरू शकता, पण तेलापेक्षा ना तूप वापरून बघा, बेस्ट रिझल्ट येतो. आता या मिश्रणाला छान अशी एक खळखळून उकळी काढून घेऊयात. या पद्धतीने मिश्रण शिजवून घेतल्यामुळे पालकाचा रंग न बदलता आपली चकली खूप छान अशी हिरवीगार तयार होते. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, ज्वारीच्या पिठामध्ये एवढा कस नसतो, चिकटपणा नसतो, तर आपली चकली तुटू नये यामुळे देखील हे शिजवून घेणं गरजेचं आहे. आता ज्या भांड्याने आपण पाणी किंवा मग प्युरी मोजून घेतली होती ना, त्याच भांड्याने ज्वारीचं पीठही मोजून घ्यायचंय. रेग्युलरचं भाकरीचं 2.5 कप पीठ घेतलं आणि पाव कप बारीक रवा घातला, जो घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे. एवढ्या वेळामध्ये आपल्या या मिश्रणाला देखील छान अशी खळखळून उकळी आली आहे. तर लगेचच एक लाटणं घ्यायचं, एका हातात बाऊल घ्यायचा, थोडं थोडं करत पीठ या मिश्रणामध्ये घालायचे आणि लाटण्याने पटापट व्यवस्थित मिक्स करून द्यायचं. आणि महत्त्वाची टिप्स, यावेळेला गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवायची. पटापट एकाच साईडने हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे, घेरून घ्यायचं आहे. यामुळे आपलं संपूर्ण पीठ व्यवस्थित असं मिक्स होतं आणि यामध्ये गुठळ्या देखील तयार होत नाही. संपूर्ण पीठ व्यवस्थित शिजलं जाईल. आता लगेचच गॅस बंद करूयात आणि यावर झाकण ठेवून 10 मिनिटाची वाफ काढून घेऊयात. 10 मिनिटानंतर बघते तर बघा, आपली ही उकड खूप मस्त अशी शिजलेली आहे, वाफवली गेली आहे. ती लगेच एका पसरट ताटामध्ये काढून घेऊयात, कारण ही आपल्याला मळून मळून घ्यायची आहे. कारण आपण हे पीठ कितीही व्यवस्थित मिक्स केलं असलं तरी देखील एखादी अर्धी पिठाची गाठ ही राहतेच, मग ती व्यवस्थित मोडून घ्यायची आहे त्यामुळे. तर बघा, आता एखादा ग्लास, तांब्या किंवा मग मॅशर घ्यायचा आणि त्याच्या मदतीने हे पीठ मॅश करायचं आहे, कारण पीठ खूप गरम आहे, हाताने तुम्ही मॅश करू शकत नाही. त्यामुळे या पद्धतीमुळे पिठातील संपूर्ण गाठी व्यवस्थित मोडल्या जातात. आता लगेचच याचा एक गोळा तयार करून घेऊ, कारण पीठ आपलं हलकं कोमट झालंय. मस्त असा मऊसूत पण अजिबात जास्त पातळ नाही किंवा घट्टसर नाही, या पद्धतीचा गोळा तयार झालेला आहे. रंगही बघू शकता, खूप सुरेख आलाय, अजिबात काळपट पडलेला नाहीये. आता माझ्याकडे वेळ असल्यामुळे हा मी जरा वेळ झाकून ठेवते,
पण तुमच्याकडे वेळ नसेल तर लगेच चकली बनवायला घेतली तरीही चालेल। एक साधारणतः 10 मिनिटानंतर आता हे पीठ मी काढून बघते, बघा व्यवस्थित हे भिजलंय, व्यवस्थित मुरलं गेलंय। आता सोऱ्यात मावेल इतका पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा, तो पुन्हा एकदा हलकासा मळून घ्यायचा, यामुळे तो एकजीवपणा येतो, चकली आपली बनवताना तुटत नाही। उरलेलं पीठ लगेचच झाकून साईडला ठेवायचंय आणि चकलीच्या साच्याला लगेचच थोडंसं तेल लावून घ्यायचं, यामुळे पीठ साच्याला चिकटत नाही। चकलीच्या साच्याची जी खडबडीत बाजू आहे ना ती बाहेरून ठेवायची। आता यामध्ये लगेच हा पिठाचा गोळा घालूयात, व्यवस्थित प्रेस करून देऊयात, जेणेकरून यामध्ये अजिबात हवा राहणार नाही आणि लगेचच चकली पाडायला घेऊयात। आता तुम्हाला काढलेली चकली अशी तेलामध्ये सोडायला सोपं पडत असेल तर एकाच वेळेला 5 ते 6 चकल्या तयार करून घ्या, नाहीतर मग छोटे छोटे पेपरचे तुकडे घेऊन त्यावर या चकल्या पाडून घ्या, जेणेकरून तुम्हाला पेपरात सहज चकली उचलून ती अलगद तेलामध्ये सोडता येईल। नाहीतर मग माझ्यासारखी अशीच ताटामध्येच पाडून घ्या। एका वेळेला फक्त 5 ते 6 चकल्या पाडायच्या, जास्त बनवल्या तर त्या सुकतील आणि उचलताना तुटतील। त्यामुळे 5 ते 6 चकल्या पाडून झाल्या की लगेचच तेलामध्ये तळायला टाकायच्या। आता त्या चकल्या तळूपर्यंत दुसऱ्या एकदा बनवून घ्यायच्या, कारण चकली तळायला देखील बऱ्यापैकी वेळ लागतो। काही जण काय करता, एकाच वेळेला संपूर्ण चकल्या बनवून घेता आणि नंतर मग तळत बसता, यामुळे काय होतं, तळायला ते वेळच देत नाही, पटापट चकल्या तळतात, मग त्या व्यवस्थित तळल्या जात नाही आणि नरम पडतात। त्यामुळे मी सांगितलेल्या टिप्स नक्की वापरा। एक म्हणजे पाण्याचं प्रमाण योग्य घ्या आणि दुसरं म्हणजे या तळतानाच्या टिप्स व्यवस्थित लक्षात ठेवा। चकल्या पाडून झाल्या, आता त्या तळायला टाकूयात, तर त्याकरिता एका वेळेला कढाईमध्ये फक्त 3 ते 4च चकल्या टाकायच्या। या वेळेला तेल हे चांगलं गरम असू द्यात, अगदी कडकडीत नकोय पण चांगलं गरम, आणि गॅसची फ्लेम मध्यम असू द्यात। आता या चकल्या सोडल्यानंतर जोपर्यंत यातील बुडबुडे बऱ्यापैकी कमी होत नाही ना, तोपर्यंत याला अजिबात झारा लावायचं नाही। तुम्हाला जाणवलं की आपली चकली व्यवस्थित सेट झाली आहे, त्याच वेळेला ही अलटपलट करून दोन्ही साईडने बुडबुडे अगदी व्यवस्थित पूर्णतः कमी होईपर्यंत या तळून घ्यायच्या। या चकल्या तुम्ही जेवढ्या जास्त वेळ खमंग खुसखुशीत होईपर्यंत तळाल ना, तेवढ्या चकल्या जास्त प्रमाणामध्ये आणि संपेपर्यंत खुसखुशीतच तयार होतात। गॅसची फ्लेम देखील योग्यच ठेवा, यामुळे चकली अजिबात तेल पित नाही। तर बघा, असा डार्क रंग चकलीला आला की लगेच ती तेलातून बाहेर काढून घ्यायची। सेम पद्धतीने उरलेल्या ही चकल्या बनवून घ्यायच्या। तर या घेतलेल्या साहित्यांमध्ये साधारणतः 3 ते 4 वेळ्यांच्या चकल्या बनवल्या तर 30 ते 35 चकल्या या तयार होतात। या महिनाभर आरामशीर टिकतात, पण मी सांगते एकदा का खायला लागल्या ना त्या अजिबात पुरतच नाही। आणि ही चकली पालकातली हिरव्या वाटणातली बनवलेली असल्यामुळे ना हिची चव नेहमीच्या चकलीपेक्षा अप्रतिम आहे, वेगळी आहे। त्यामुळे तुम्ही या सीझनमध्ये भरपूर प्रमाणामध्ये ताजा पालक मिळतोय तर रेसिपी नक्की ट्राय करायलाच हवी। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना कमेंट्स करून नक्की कळवा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या खाद्यप्रेमी चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच ही रेसिपी बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपली चकली बघा ना, मस्त अशी काटेरी आहे, खुसखुशीत आहे, अजिबात तेल तर पिलेलंच नाही आहे, पण आतूनही मस्त अशी पोकळ आहे। तुम्ही ही रेसिपी कधी ट्राय करताय कमेंट्स करून नक्की कळवा। मी बघा माझ्या मुलाला आवडतात म्हणून या पद्धतीने स्टिक्स देखील तयार करून घेतले। चव सेम आहे, पण मुलांचं कसं असतं ना, त्यांना थोडंसं वेगळं काहीतरी हवं असतं। पुन्हा भेटूयात, बाय बाय।